भारतीय इतिहासात असे अनेक राजे होऊन गेले ज्यांनी साम्राज्य विस्तार केला, पण रयतेच्या काळजात घर करणारे आणि माणूस म्हणून प्रत्येकाला जगण्याचा हक्क देणारे राजे खूप कमी झाले. अशाच युग पुरुषांपैकी एक म्हणजे कोल्हापूर संस्थानाचे अधिपती राजश्री शाहू महाराज. ज्या काळात जातीभेद आणि अस्पृश्यतेचे अंधार पसरले होते, त्या काळात समतेचा प्रकाश पसरवणारा हा राजा म्हणजे दिनांचा कैवारी होता. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी भावेश. आपण ऐकत आहात अज्ञात प्रवास. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचे वडील जयसिंगराव घाटगे आणि आई राधाबाई. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांना कोल्हापूरच्या गादीवर दत्तक घेण्यात आले आणि 1894 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. इथूनच एका नव्या युगाची सुरुवात झाली. तरुण शाहू महाराजांनी केवळ विलासात वेळ न घालवता आपल्या प्रजेच्या समस्या जाणून घेण्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा केला. महाराजांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ही एक महत्वाची घटना वेदोक्त प्रकरण. जेव्हा एका पुजाऱ्याने शाहू महाराजांना क्षत्रिय मानण्यास नकार दिला आणि पुराणांमधील मंत्र म्हणण्याचा आग्रह धरला, तेव्हा महाराजांना जाणीव झाली की जर राजासोबत असा भेदभाव होऊ शकतो, तर सामान्य माणसाची अवस्था काय असेल. या घटनेने त्यांच्यातील समाज सुधारकाला जागे केले आणि त्यांनी जाती व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याचे ठरवले. शाहू महाराजांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी 26 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण जाहीर केले. भारतात आरक्षणाची अधिकृत अंमलबजावणी करणारे ते पहिले राज्य होते. जर एखादा घोडा सशक्त असेल आणि दुसरा अशक्त, तर दोघांनाही एकाच शर्यतीत पळवणे हा अन्याय आहे, असे त्यांचे मत होते. त्यांनी केवळ नोकऱ्याच दिल्या नाहीत, तर बहुजन समाजातील मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडली. राजर्षी शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी इंग्लंडमध्ये असताना एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. ज्या जाहीरनाम्यानुसार त्यांनी कोल्हापूर संस्थानातील सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण राखीव ठेवण्याची घोषणा केली. हा भारतातील आरक्षणाचा पहिला अधिकृत दस्तऐवज मानला जातो. त्या काळी प्रशासनातील बहुतांश पदे एका विशिष्ट वर्गाच्या हातात होती. शाहू महाराजांचे मत होते की जोपर्यंत सर्व समाजांना प्रशासनात प्रतिनिधित्व मिळत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही किंवा न्याय प्रस्थापित होऊ शकत नाही. त्यांनी आरक्षणाचे समर्थन करताना एका प्रसिद्ध उदाहरणाचा वापर केला होता. जर एका शर्यतीत सशक्त घोडा आणि अशक्त घोडा एकत्र पळवले तर ते न्याय नाही. अशक्त घोड्याला सक्षम करण्यासाठी त्याला विशेष सवलती देणे गरजेचे आहे. शाहू महाराज मानत असत की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते घेतल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. केवळ घोषणा करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी 25 जुलै 1917 रोजी कोल्हापूर संस्थानात मोफत आणि सक्तीचा प्राथमिक शिक्षणाचा कायदा लागू केला. असा कायदा करणारे ते भारतीय पहिले राजे होते. ज्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले नाही, त्यांना दरमहा 1 रुपया दंड करण्याची तरतूद त्यांनी केली होती, जेणेकरून गरीब मुलंही साक्षर होऊ शकतात. शिक्षणासोबतच ग्रामीण भागातील मुलांच्या राहण्याचा प्रश्न मोठा होता. त्यावर महाराजांनी एक अनोखा उपाय शोधला, तो म्हणजे वसतिगृह चळवळ. त्यांनी कोल्हापुरात केवळ एकच जातीसाठी नाही, तर सर्व जाती धर्मासाठी स्वतंत्र वसतिगृह बांधली. 1901 मध्ये त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली. त्यानंतर जैन, वीरशैव, सुतार, नाभिक, अगदी अस्पृश्य समाजातील मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारली. त्यांचे ध्येय होते की जातीच्या भिंती ओलांडून मुलांनी शिकावे, पण सुरुवातीला पालकांचा विरोध होऊ नये म्हणून त्यांनी ही जातीवार वसतिगृहांची संकल्पना राबवली, जी पुढे समाजातील परिवर्तनाचे केंद्र ठरले. वसतिगृहांमुळे शेतकरी, कष्टकरी आणि दलितांची मुले वकील, डॉक्टर, अधिकारी होऊ शकले. खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही शाहू महाराजांच्या या कार्याचा गौरव करताना म्हटले होते की महाराजांनी वसतिगृहांच्या माध्यमातून बहुजन समाजाची बुद्धिमत्ता जोपासली. या वसतिगृहातून शिकून बाहेर पडलेल्या पिढीनेच पुढे महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय घडी बसवली. आज आपण महाराष्ट्रात जी शैक्षणिक प्रगती पाहतो, त्याचे बीज शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वीच या वसतिगृहांच्या माध्यमातून पेरले होते. म्हणूनच कोल्हापूरला वसतिगृहांची जननी म्हटले जाते. शिक्षणाची दारे सर्वांसाठी उघडी करणारा हा राजा खऱ्या अर्थाने अक्षरशत्रूंचा काळ आणि अज्ञानाचा अंत करणारा महापुरुष होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर मूकनायक वृत्तपत्र सुरू करण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी शाहू महाराजांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. महाराजांनी स्वतः पुढाकार घेऊन बाबासाहेबांची भेट घेतली. त्यांच्या
पहिल्याच भेटीत महाराजांना जाणीव झाली की हा तरुण केवळ दलितांचाच नाही तर संपूर्ण देशाचा उद्धार करू शकतो. डॉक्टर बाबासाहेबांना 1920 मध्ये मूकनायक हे पाक्षिक सुरू करायचे होते, पण त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. जेव्हा ही गोष्ट शाहू महाराजांना समजली तेव्हा त्यांनी तात्काळ 2500 रुपयांची मदत केली. या मदतीमुळेच 31 जानेवारी 1920 मध्ये मूकनायकचा पहिला अंक प्रसिद्ध होऊ शकला, ज्याने शोषित समाजाच्या वेदनांना वाचा फोडली. कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे 21 व 22 मार्च 1920 रोजी पार पडलेल्या दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत समाज परिषदेत शाहू महाराजांनी बाबासाहेबांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. याच परिषदेत महाराजांनी आपले ऐतिहासिक भाषण केले, ज्यात त्यांनी म्हटले होते, तुम्हाला तुमचा नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळाले आहे. हे तुमचा उद्धार करतील. इतकेच नव्हे तर एक काळ असा येईल की ते संपूर्ण भारताचे नेते होतील. हे विधान म्हणजे महाराजांनी बाबासाहेबांवर दाखवलेला प्रचंड विश्वास. डॉक्टर बाबासाहेबांना लंडनला जाऊन त्यांचे अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करायचे होते. या उच्च शिक्षणासाठी महाराजांनी त्यांच्या प्रवासासाठी आणि तिथे राहण्यासाठी मोठ्या आनंदाने आर्थिक तरतूद केली. महाराजांच्या या पाठिंब्यामुळेच बाबासाहेब आपली बॅरिस्टर आणि डॉक्टरेट ही पदवी पूर्ण करू शकले. तसेच शाहू महाराज स्वतः छत्रपती असताना डॉक्टर बाबासाहेबांसोबत सार्वजनिक ठिकाणी एकत्र जेवण करत असत. त्या काळात हे अत्यंत धाडसी पाऊल होते. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी राजा आणि समाज सुधारक या दोघांनी एकमेकांना वैचारिक बळ दिले. शाहू महाराजांनी शेतीला उद्योगाचा दर्जा दिला. कोल्हापूरला सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांनी राधानगरी धरणाची म्हणजेच लक्ष्मी विलास तलावाची निर्मिती केली, ज्यामुळे शेतीला 12ही महिने पाणी मिळणे शक्य झाले. त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक बी बियाणे, अवजारे आणि खते वापरण्यासाठी प्रोत्साहित केले. शेतकऱ्यांची सावकारी पाशातून सुटका करण्यासाठी त्यांनी सहकारी संस्था आणि सहकारी बँका स्थापन करण्यावर भर दिला. तसेच किंग एडवर्ड ऍग्रीकल्चर इन्स्टिट्यूट ची स्थापना करून त्यांनी शेतीविषयक संशोधनाला चालना दिली. कोल्हापूर हे केवळ शेतीवर अवलंबून न राहता औद्योगिक केंद्र बनावे अशी महाराजांची दूरदृष्टी होती. त्यांनी शाहू मिल ही कापड गिरणी सुरू करून हजारो हातांना काम दिले. साखरेचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात गुळाची बाजारपेठ बसवण्याचे श्रेय महाराजांना जाते. त्यांनी उद्योजकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले आणि संस्थानात नवीन कारखाने काढण्यासाठी जमीन व सोयी सुविधा पुरवल्या. त्यामुळेच कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून कला आणि क्रीडा क्षेत्रातील शाहू महाराजांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांनी कुस्तीला राजाश्रय दिला आणि कोल्हापूरात भव्य खासबाग मैदान बांधले, जिथे आजही कुस्तीचे दंगली होतात. त्यांनी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक चित्रकार, शिल्पकार, संगीतकारांना मदत केली. बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीला त्यांनी आर्थिक बळ दिले, ज्यातून भारतीय चित्रपटसृष्टीची मुळे घट्ट झाली. नाट्यकला आणि गायन कलेसाठी त्यांनी अनेक थिएटर्स, संगीत सभांना पाठबळ दिले, ज्यामुळे कोल्हापूर हे कलेचे माहेरघर बनले. 6 मे 1922 रोजी लोकराजाचा देह शांत झाला, पण त्यांनी दिलेले विचार आजही जिवंत आहेत. राजाची ही पदवी त्यांना कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय सभेने बहाल केली होती, जी त्यांच्या कार्याची पावतीच होती. शाहू महाराजांना समता, बंधुता आणि न्यायाचा जो वारसा दिला, तोच पुढे भारतीय संविधानाचा आधार बनला. अशा या क्रांतीसूर्य राजश्री शाहू महाराजांना आमचा मानाचा मुजरा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. जय महाराष्ट्र.